May I come in, sir? Yeah. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, madam. Good morning. बसा. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या मला. सर मी मुक्काम पोस्ट नागाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून आलेलो आहे. माझं शालेय शिक्षण गावातीलच नागाव हायस्कूल नागाव या शाळेत 2012 साली पूर्ण झाले. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर येथून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 2015 साली पूर्ण केला. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथून मी मेकॅनिकल डिग्री 2018 साली पूर्ण केली. 2018 सालापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे आणि सध्या मी सहाय्यक कक्षा अधिकारी मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय येथे कार्यरत आहे. मला सांगा, हेरवाड नावाचं गाव ऐकलंय तुम्ही कोल्हापूरमधलं? हो सर. हेरवाड मधल्या काळामध्ये न्यूज मध्ये होतं बरं. का न्यूज मध्ये होतं हेरवाड? सर हेरवाड यासाठी न्यूज मध्ये होतं जे हेरवाड हे महाराष्ट्रातील किंवा भारताचे पहिले असे गाव जिथे विधवा विवाहांना मान्यता म्हणजे विधवा बंदी करण्यात आलेली आहे. विधवांना सामाजिक जे आपण बंधने लादलेली आहेत ती टाळलेली आहेत असे पहिले गाव आहे. ओके. का लागतो बरं आपण विधवांवर असे सामाजिक बंधन? सर विधवांना सामाजिक बंधन हे आपल्या पूर्व इतिहासातून आलेले आहेत. विधवा पती ही अपशकुनी अशी मानली जाते. त्यामुळे परंपरेनुसार विधवेला कोणत्याही सामाजिक कार्यात म्हणजे लग्न बारसे अशा ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणून आपण त्यावर बंदी लावतो. आपण समाज सुधारक शिकतो बघा इतिहासामध्ये. आपल्याला महाराष्ट्राला खूप मोठा वारसा आहे समाज सुधारकांचा. त्यांची शिकवण जी आहे ती समजून घेण्यात आपण कुठेतरी अपुरे पडलो का असं वाटतं का तुम्हाला? सर आत्ताचा सध्याचा विचार केला त्यांची शिकवण आपण समजून घेण्यात अपुरे पडलो हे सत्य आहे. समाज सुधारणाचा मूळ विचार सामाजिक न्याय समता आणि प्रत्येकाला व्यक्ती म्हणून शिकवण देण्याची समजूत होती. पण सध्याच्या काळात आपण प्रत्येकाशी भेदभाव करत आहे. जाती जातीमध्ये आपण वाद निर्माण करत आहे. त्यामुळे त्यांचे सुधारक विचार अंगीकारण्यात आपण कुठेतरी कमी पडले असं माझं मत आहे. विधवां संबंधीच्या ज्या सुधारणा आहेत त्याच्यासाठी काम करणाऱ्या समाज सुधारकांची नावं सांगू शकता? सर सध्याच्या काळातील हा म्हणजे आताची सांगू शकता तुम्ही, काही इश्यू नाही. सर सध्या माहित आहेत पण सध्या सर आता आठवत आणि आपण इतिहासाचा विचार करतो. इतिहासाच्या काळात सर रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, गोपाळ गणेश आगरकर, राजश्री शाहू छत्रपती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादींनी आणि आधी बाकीचे समाज सुधारक उदाहरणार्थ महर्षी कर्वे, विठ्ठलरामजी शिंदे यांनी महिलांसाठी कार्य केलेलं आहे. तुम्ही शिवाजी विद्यापीठामधून BE केलेलं आहे बरोबर? हो सर. आपण विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करायचं का? सर याबद्दल खूप आधीपासून वाद चालू आहे. पण या संदर्भात शिवाजी विद्यापीठाने एक कमिटी नेमली होती. ज्याच्या कमिटीच्या अंतिम निर्णयानुसार शिवाजी विद्यापीठ हेच नाव योग्य राहील. त्याला कारण असे सांगण्यात आले आहे की जर छत्रपती शिवाजी विद्यापीठ असे नामांतर केले तर विद्यापीठाचा उल्लेख शिवाजी विद्यापीठ न करता शॉर्ट फॉर्म जसा पुणे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा SPU असा केला जातो तो करता येईल. आणि जे उद्दिष्ट आहे त्यांचं शिवाजी विद्यापीठ या नावाचा जगभर प्रचार करणे त्याला कुठेतरी बाधा येईल म्हणून शिवाजी विद्यापीठ हेच नाव ठेवण्याचे कायम करण्यात आले. तुम्ही BA ज्यावेळेस तुमचं झालं तर तुम्हाला कॅम्पस मधून काही जॉब ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळाली होती का? हो सर, कॅम्पसमध्ये मला जॉब ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल होत्या. पण डिग्रीच्या 3rd इयर मध्ये मी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी त्या अवॉइड केला. मग आता तुम्ही ASO या पदावर कार्यरत आहात. हो सर. ASOचं काम काय असतं बरं? सर मुख्यतः ASOचं काम हे मंत्रालयीन सहाय्यकाचं आहे. मंत्रालयामध्ये विविध विभाग असतात, त्यामध्ये विविध सेक्शन असतात. त्या सेक्शनसाठी सेक्शन ऑफिसर असतो. सेक्शन ऑफिसरकडे विविध योजना असतात. त्या योजनेमध्ये सेक्शन ऑफिसरला सहाय्यकाचं काम करणे, विविध विभागातून जी पत्रके येतात ती मांडून ठेवणे, त्याची पद्धतशीर नोंदणी करणे आणि आपल्या वरिष्ठांना त्याचा रिपोर्ट देणे हे खऱ्या अर्थाने सहाय्यकाचं काम आहे. मंत्रालयाचं आधी काही काळापूर्वी नाव सचिवालय होतं असं माहिती का तुम्हाला? हो मॅडम, 1977 पर्यंत त्याला सचिवालय म्हणत होते. त्यानंतर त्याला मंत्रालय हे नाव स्वीकारण्यात आले. सचिवालयाचं मंत्रालय असं कोणी केलं आणि का, त्याच्यामध्ये काय उद्देश होता? सर माझ्या मते सचिवालय हा स्पेसिफिक सचिवांसाठीची जागा असा म्हणून उल्लेख होतो. पण तेथे जास्त मंत्री त्यांची दालने आणि सचिवालय मंत्रालय हा शब्दात व्यापक अर्थ प्राप्त होतो. माझ्या मते मंत्रालय हे नाव करण्यात आहे. तुमचं गाव नागाव, त्याची किती लोकसंख्या आहे? मॅडम नागाव गावची सध्या लोकसंख्या 9,500 आहे.
2011च्या लोकसंख्ये गणनेनुसार. हातकणंगलेचे काय वैशिष्ट्य सांगता येते? मॅडम म्हणजे गावाचा विस्तार, नाव कसे पडले, काय हातकणंगल्याची वैशिष्ट्य म्हणजे काय खास आहे? मॅडम, हातकणंगले हा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक शहरीकरण झालेला तालुका आहे. सर्वात मोठ्या ज्या नगरपालिका आहेत त्या हातकणंगलेमध्ये आहेत. उदाहरणार्थ काही वेळापूर्वी इचलकरंजी ही नगरपालिका हातकणंगले तालुक्यात होती, सध्याही आहे, पण इचलकरंजीला सध्या महानगरपालिकेचा दर्जा दिला आहे. शहरीकरण खूप झालेलं आहे. सूतगिरण्यांची वाढ चांगली आहे. साखर कारखाने मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत आणि सिल्वर सिटी म्हणून ओळखली जाणारी हुपरी ही हातकणंगले तालुक्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती लोकसभा मतदारसंघ आहेत? मॅडम, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ आहेत, ज्यापैकी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ थोड्या प्रमाणात सांगली जिल्ह्यातही शेअरिंग करून जातो. तुम्ही शिक्षणाकरता कराडला राहिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की कोल्हापूर आणि कराड याच्यामध्ये काय साम्य आहे? मॅडम, मोस्टली कोल्हापूर आणि कराडचं वातावरण बऱ्यापैकी सेम आहे. कोल्हापुरात जसे शिवाजी विद्यापीठ आणि सायबर कॉलेज ह्यासाठी एक विद्यानगर म्हणून एक नगर आहे, तसेच कराडमध्ये कृष्णा नदीपासून पुढे विद्यानगर हे नगर आहे, तिथे सर्व कॉलेजेस आहेत. शिवाय शैक्षणिक वातावरण कराड आणि कोल्हापूरचं बऱ्यापैकी साम्य आहे आणि लोकांची जशी वागणूक आहे किंवा लोकांना ट्रीटमेंट करतात त्यामध्ये साम्य आहे कराड. आणि काय भेद वाटले तुम्हाला? भेद म्हणजे मॅडम, कोल्हापूर जरा मोठी सिटी असल्यामुळे रात्रभर चालू असते, म्हणजे मोस्टली 12-1 पर्यंत कोल्हापूर चालू असतं. तसं कराडच्या बाबतीत 10-11 वाजता कराड पूर्णपणे सगळं आवक जावक सगळी बंद होते आणि पुढचे व्यवहार सकाळी चालू होते. प्रीती संगम ऐकले तुम्ही? हो मॅडम. काय येते प्रीती संगम? हा मॅडम, कृष्णा आणि कोयना जेथे मीट होतात त्याला प्रीती संगम म्हणतात. आणि प्रीती संगम नाव देण्याची कहाणी म्हणजे कृष्णा आणि कोयना ह्या नद्या पूर्ण समोरासमोर जोडतात, पण काळाच्या ओघात गाळामुळे त्यांचा संगम हार्ट शेप सारखा झालेला आहे, म्हणून त्या संगमाला प्रीती संगम असे नाव दिले. तिथं काय खासियत आहे? प्रीती संगमावर काय आहे विशेष? मॅडम, प्रीती संगमाची खासियत म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांची समाधी प्रीती संगमावर आहे. तुम्ही तिथे कधी भेट दिली? हो मॅडम, वारंवार आम्ही कॉलेजमध्ये असताना बऱ्यापैकी प्रीती संगम हे महत्वाचे कराडमधील एक पर्यटन वैशिष्ट्य ठिकाण आहे, त्यामुळे आम्ही तिथे भेट दिली. यशवंतराव चव्हाण यांचं तुम्हाला काय योगदान वाटतं महाराष्ट्रामध्ये? मॅडम, यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते आहेत. महाराष्ट्राला एक वैज्ञानिक, सामाजिक आणि सहकार्याची जी जडणघडण आणि पाया दिलाय तो यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलाय. महाराष्ट्राची जी भाग्यरेषा समजली जाते ते कोयना डॅम, त्याची पायाभरणी आणि ते पूर्णत्वास नेण्याचे काम यशवंतरावजी चव्हाणांचे आहे. आणि यशवंतराव चव्हाण असे एकमेव व्यक्तिमत्व आहेत महाराष्ट्रातील ज्यांनी देशातील सर्वोच्च उपपंतप्रधान पद भूषवलेले आहे. तुम्ही मृदा व जलसंधारण विभागामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत. मला सांगा, ऍग्रिकल्चर मंत्रालय, इरिगेशन मंत्रालय आणि पाणी पुरवठा मंत्रालय हे एकाच व्यक्तीकडे असतात का? नाही सर, प्रत्येक खात्यासाठी वेगळे सचिव आहेत. बरोबर आहे. म्हणजे मग कृषी मंत्रालय वेगळ्या मंत्र्यांकडे असतं, हो सर. इरिगेशन मंत्रालय वेगळ्या मंत्र्यांकडे असतं. मग मला सांगा, एखाद्या शेतकऱ्याला जर पाण्याची आवश्यकता आहे तर त्याला इरिगेशन मंत्रालय, कृषी मंत्रालयाकडे जाण्याच्या ऐवजी तो इरिगेशन मंत्रालयाचे त्याच्याकडनं काय म्हणतो आपण त्याला कारवाईची अपेक्षा करावी लागते. या मंत्रालयांमध्ये एकमेकांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं दरवर्षी नुकसान होत असतं. त्यावर उत्तर का नाही निघालेलं? माझ्या मते सर, शेतकऱ्यांचा थेट संबंध कोणत्याही मंत्रालयाशी येत नाही. त्यांचा मुख्यतः संबंध जे खाली शाखा असतात वेगवेगळ्या संचालनालयात त्याच्याशी येतो. त्यामुळे जेव्हा केव्हा एखाद्या शेतकऱ्याचा कोणताही प्रॉब्लेम होतो, ती शाखा तो प्रॉब्लेम दुसऱ्या विभागाशी किंवा दुसऱ्या संलग्न शाखेला कळवते आणि तेथून ती कारवाई होते. आणि याबाबतचे शेतकऱ्यांचे कोणते कार्य त्यानुसार त्याचं डिपार्टमेंट ठरवतं. म्हणजे जी काही माहितीचा साठा आहे, कृषीचे जे काही विभाग आहेत, कुठल्या विभागाला जास्त पाण्याची गरज आहे, हा सगळा साठा कृषी मंत्रालयाकडे असतो. आणि पाणी देण्याची जी काही जबाबदारी आहे ती इरिगेशन मंत्रालयाची असते. मग त्याच्यामध्ये मिसमॅच होतं असं भरपूर वेळा निदर्शनास येते की ज्या वेळेला जिथे गरज नाही तिथे पाणी पुरवठा केला जातो, जिथे आवश्यकता आहे तिथे केलं जात नाही, कमी जास्त प्रमाणामध्ये होतं. तर मग ते एकाच मंत्रालयाकडे आणण्याची गरज असं वाटत नाही तुम्हाला? सर, काही प्रमाणात तुमचा मुद्दा योग्य आहे, पण जर हे तिन्ही मंत्रालय एकाच मंत्रालयाकडे आणले तर संपूर्ण महाराष्ट्राचा जो कार्यभाग आहे त्यामध्ये कुठेतरी मिसमॅच येईल. कारण प्रत्येक डिपार्टमेंटची कार्य करण्याची पद्धत आणि त्यांच्याकडे असलेली कामे, योजना ह्या अफाट आहेत. आणि हे जर प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक चांगले कोऑर्डिनेशन त्यांच्यामध्ये करता येऊ शकते. तर तुम्ही मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये आहात. प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या प्रकारची जी काही योजना
असतात त्याचा निधी हा एक ठोक त्या जिल्ह्याकरता जातो बऱ्याचशा योजनांचा. परंतु जिल्ह्यामध्ये मृदेचे प्रकार जिल्ह्यातल्या जिल्ह्यात देखील विविध प्रकारच्या मृदा असतात, त्यांची गरज वेगवेगळी असते, त्यांना लागणाऱ्या उत्पन्नाचं ज्यांना लागणारी जी काही मदत आहे ती पण वेगवेगळ्या प्रमाणात असते. एका जिल्ह्यामध्ये केळी पण असू शकते, ऊस पण असू शकतो आणि दुष्काळी भाग सुद्धा असू शकतो. पण तो फंड एकाच ठिकाणी सर ठोक एका जिल्ह्याला दिल्यामुळे त्याचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते पुन्हा एकदा अनमॅच होतं. याच्याविषयी तुमचं काय मत आहे? सर बऱ्यापैकी ज्या विभागात ज्याची गरज आहे त्यानुसारच फंड दिला जातो. पण आपल्याप्रमाणे काही प्रमाणात वेगवेगळ्या मुद्दा असल्यामुळे उदाहरणार्थ जळगाव येथे मुख्यतः केळी आहे, तिथं आपण केळीसाठी फंड देतो. पण एखाद्या जिल्ह्यामध्ये मल्टिपल क्रॉप पॅटर्न असतो, तिथे डिस्ट्रीब्युशन होताना थोडासा ताळमेळाचा फरक जाणवतो. पण त्यासाठी जिल्हा कृषी कार्यालयामार्फत योग्य नियोजन करून आपण त्याचा ताळेबंद करू शकतो. तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधनं केलंय, पॉलिटेक्निक तुमचं पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही पुढे कंटिन्यू मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. याचा अर्थ तुम्ही जास्त अदर मेकॅनिकल इंजिनिअरिंग पेक्षा त्या विषयाचा अधिक सखोल अभ्यास केलेले आणि अधिक जास्त वर्ष खर्च केलेले व्यक्ती आहात. पण तुमचा उपयोग हा मेकॅनिकलच्या फील्डला जास्त होता इकडच्या प्रशासनापेक्षा, ते वाया गेलं असं वाटत नाही तुम्हाला? सर मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत नाही. कारण इंजिनिअरिंगचे नॉलेज घेत असताना आम्ही फक्त इंजिनिअरिंग म्हणजे मेकॅनिकल डिपार्टमेंटचीच माहिती घेत नसतो, तर ओव्हरऑल जे आपल्या समाज माणसांना वाढण्यासाठी ज्या स्किल्स असतात, पुन्हा ॲडॅप्टेशन, अंडर प्रेशर काम करणे, कोऑर्डिनेशन करणे, लिडरशिप करणे, ह्या गोष्टी आम्ही मेकॅनिकलमध्ये शिकलो. जरी मी मेकॅनिकलचा जास्त केला असला तरी मी त्याचा यामध्ये इम्प्लिमेंटेशन करू शकतो. तसेच माझा प्लॅन बी हा इंजिनिअरिंगचा आहे, त्यामुळे मला वाटत नाही की माझा ज्ञानाचा गैरफायदा झाला. प्लॅन बी काय असतं सर? आपण कोणतेही एम ठरवतो त्यामुळे जर तो प्लॅन इन केस फेल गेला तर आपल्याकडे काहीतरी दुसरा पर्याय असावा, म्हणून प्लॅन बी असा. मग आपला आता स्टेट सर्व्हिसचा प्लॅन फेल जाऊ शकतो का? सर डिपेंड आहे. जर आपलं बऱ्याचदा योग्य नियोजन, योग्य अभ्यास करूनही इनपुट किंवा आउटपुट आपल्याला भेटत नाही, त्यामुळे व्यक्तिसापेक्ष हे बदलत जाते. एखाद्याला यश मिळते, एखाद्याला मिळत नाही. आता कराडचा तुम्हाला प्रश्न विचारला होता बघा, आणि तिथं जे आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाणांचा उल्लेख आला. साताऱ्याने महाराष्ट्राला किती सीएम दिलेले आहेत? सर साताऱ्याने महाराष्ट्राला आजचे धरून टोटल 4 सीएम दिलेले आहेत. पहिले सीएम यशवंतरावजी चव्हाण साहेब, दुसरे कराडचे पृथ्वीराज चव्हाण साहेब, तिसरे बाबासाहेब भोसले साहेब आणि सध्याचे आता मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब. मिशन मोड प्रोजेक्ट आणि सर्वसामान्य योजना याच्यात काय फरक असतो? सर सर्वसामान्य योजना ही पर्टिक्युलर त्या विभागामार्फत किंवा त्या मंत्रालयामार्फत राबवली जाते. मिशन मोड मध्ये एकात्मिक दृष्टिकोन राबवला जातो. विविध मंत्रालय, सामाजिक संस्था, लोकसभा यांना एकत्रित करून एकात्मिक पद्धतीने राबवली जाते, यासाठी मिशन मोड आहे. मिशन मोड प्रोजेक्टचे चांगले रिझल्ट गेल्या काही वर्षात हातात आल्या आहेत, पण सर्वच योजनांना मिशन मोड मध्ये का कन्वर्ट केलं जात नाही? सर माझ्या मते मिशन मोड योजना ही एक अम्ब्रेला स्कीम आहे, ज्यामध्ये सगळ्या योजना येतात. पण पर्टिक्युलर एखाद्या भागात जी योजना आवश्यक आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याचे विविध प्रॉब्लेम आहेत, गडचिरोली सारख्या ठिकाणी आदिवासींसाठी वेगळी योजना गरजेची आहे, तिथे त्यासाठी वेगळी योजना आपण सेपरेटली तिथे कार्यरत करतो. शाहू महाराजांनी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाज सुधारणा केली, त्यांनी प्रचंड काम कोल्हापूरमध्ये केली. तुमच्यामध्ये अजून काही काम बाकी होती की जे अजून काही करता आली असतील? सर शाहू महाराजांनी आतापर्यंत भरपूर कामे केलेली आहेत, पण त्यांचं अल्पायुष्य लाभल्यामुळे जी राहिलीत कामं बरेच, म्हणजे अस्पृश्यांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचा नोकरीत सहभाग दिला. पण अजून थोडे 10-20 वर्ष असतील तर कोल्हापूरची किंवा महाराष्ट्राची परिस्थिती आज काहीतरी वेगळी असते. अस्पृश्यांना त्यांनी अजून थोड्या शैक्षणिक संधी, सामाजिक संधी उपलब्ध करून दिल्या असत्या. त्याबरोबर त्यांचं उच्च शिक्षणाचं एक एम होतं, ते राहिलं. प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी उपलब्ध करून दिलं, पण उच्च शिक्षणासाठी जयसिंगराव घाटगे पॉलिटेक्निक त्यांनी चालू केलं, पण त्यांना पुढे वैज्ञानिक कॉलेज आपल्या कोल्हापुरात चालू करायचे होते, ते स्वप्न राहिलं असं मला वाटतं. तुमची हॉबी काय आहे? मॅडम माझी हॉबी कुकिंग आहे. कुकिंग काय कुक करता तुम्ही? मॅडम मी मोस्टली नाश्त्याचे पदार्थ, पोहे ह्यापासून सुरुवात करतो आणि मला जास्तीत जास्त करून कोल्हापुरी पद्धतीने चिकन बनवायला जास्त आवडते. तांबडा पांढरा रस्सा हो येतो का बनवायला? येतो मॅडम. कसं बनवतात पांढरा रस्सा? मॅडम पांढरा रस्सा ही कोल्हापूरची सर्वात महत्वाची खासियत आहे. पांढरा रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण चिकन किंवा मटन जे उकळलेले असते, शिजवलेले असते, त्याचा स्टॉक आपण घेतो.
खडा मसाला ज्यामध्ये दालचिनी, मिरी, लवंग, या तमालपत्र यासारखे मसाले आपण घेतो. शिवाय काजूगर आणि खसखस यासारख्या आणि नारळाचा किस हे घेऊन आपण यांचं सर्वांचं एक वाटण तयार करतो. त्यामध्ये मिरची तरी घालून करतो. त्यानंतर आपण त्या सर्वांना फोडणी देऊन पांढरा रस्स्याचा जो स्टॉक असतो तो फोडणी देऊन आपण पांढरा रस्सा तयार करू शकतो. बरं. तुम्हाला काय वाटतं कुकिंगचा तुमच्या जी हॉबी आहे त्याचा तुम्हाला प्रशासनामध्ये काम करताना काही फायदा होऊ शकतो का? हो मॅडम, फायदा होऊ शकतो आणि इव्हाना मला माझा हॉबीचा प्रशासनात फायदा झालेला आहे. 2019च्या महापुराच्या दरम्यान जेव्हा NH4 हायवे स्टक झाला होता तेव्हा जी अडकलेली लोक होती त्यांची राहण्याची सुविधा आमच्या गावात केली होती. त्या लोकांना सकाळचा नाश्ता जेवण देताना मी तिथे आचार्यांना आणि चहा करताना मदत करत होतो. शिवाय आमचा NSSचा कॅम्प भरला होता तिथे जेवणाच्या वेळी पुन्हा अडचण निर्माण झाली तर मी त्यांना आचार्यांना मदत केली आहे. आता तुम्ही कोल्हापूरच्या महापुराचा उल्लेख केला. कोल्हापूरमध्ये पूर येण्याची काय कारण होती बरं? 3 कारण सांगा बरं. सर, सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कोल्हापूरची भौमितिक उठाव रचना. पश्चिमेकडे जास्त उतार आहे आणि पूर्वेकडे सकल भाग आहे त्यामुळे पाणी साठून जातं. दुसरं, कमी कालावधीत जास्त पडणारा पाऊस त्यामुळे अतिरिक्त पाऊस झाला. त्याचबरोबर पंचगंगेचे पाणी कृष्णेमध्ये सामावण्यास झालेला विरोध त्यामुळे कोल्हापूरमध्ये परिस्थिती निर्माण झाली. मग आता नंतर काही उपाययोजना करण्यात आली का त्यासंबंधी? हो सर, महाराष्ट्र शासनाने पूर परिस्थिती उपाययोजना करण्यासाठी जलसंपदा विभागाचे माजी सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या खाली समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने काही शिफारशी केलेल्या आहेत. नदीचे मूळ पाणीवहन क्षमता कमी झाली असल्यामुळे गाळ काढायला सांगितलेला आहे. नदी क्षेत्रातील अतिक्रमणे कमी करायला सांगितलेले आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध विभागात समन्वय साधून पाऊस किती पडणार आहे, धरणामध्ये पाणीसाठा किती ठेवावा आणि किती रिलीज करावा यासंबंधी उपाय करायला सांगितले. सिरिया आणि टर्की हे 2 देश सध्या न्यूज मध्ये आहेत. का न्यूज मध्ये आहेत? सर, सिरिया आणि टर्कीमध्ये कालच 7.6 रिश्टर स्केलचा भयंकर भूकंप झालेला आहे. जवळपास आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार 2500 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि अजून याचा मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बरं, चालेल, येऊ शकतो. थँक्यू सर. थँक्यू.